जर तुमचे लिव्हर पूर्ण डाऊन असेल, तुम्ही बटनावर काही केलं तर जे मॅन्युअल जर तुमचं खाली असलं, तुम्ही बटनवरती. रामराम मंडळी, स्वागत आहे तुमचं आपलं रॉयल बागायतदार या चॅनल मध्ये. आज आपण बघतोय महिंद्रा ओझा, याचे सगळे फीचर्स बघणार आहे. तर काय काय आहे, तर मला सगळ्यात पहिले तुमच्याशी शेअर करण्यासाठी एक गोष्ट वाटली की जे बटन आहे तर हे कसे वर्क करता. आणि तर मी म्हटलं ज्यांच्याकडे ओझा आहे किंवा ज्यांना ट्रायलसाठी हवा आहे, तर त्यांच्यासाठी, म्हणजे ज्यांना माहीत नाही किंवा विसरून गेलं कोणी, तर त्याच्यासाठी आपण आजचा हा व्हिडिओ बनवतोय. हे कसं काय वापरायचंय. तर चला व्हिडिओला सुरुवात करू. एका एका गोष्टीपासून घेऊ. आता सगळ्यात पहिले मी तुम्हाला हे दाखवतो की हा जो सगळ्यात इकडं कॅमेरामॅन, हे जे बटन आहे, तर हे बटन तुम्हाला दिसत असेल. तर हे बटन तुमचा आपला जो हायड्रोलिक लॉक असतो, तर हा मेन तो लॉक आहे. आणि हे बटन म्हणजे कशासाठी, तुमची सॉईल कशी, हार्ड, मीडियम आणि सॉफ्ट. मग तुम्ही कोणत्या याच्यावर आहे, समजा हार्ड असेल तर हार्ड याच्यावरती करायचं, मीडियम असेल तर मीडियम आणि सॉफ्ट. आणि हे डीसी जेव्हा ऑफ असतो ना, मी तुम्हाला हे पण दाखवतो कसं कार्य करतं. पण मी त्या आधी आपण बघूया सगळे बटन कसे काय. आणि हे तुमचं जे आहे, आपले दोन लिव्हर आहे. ही आहे म्हणतो आपण जसे नॉर्मल ट्रॅक्टरमध्ये जे असते दाबाची पट्टी, तर ही तशी दाबासाठी. आणि हे आपलं जे आपण नॉर्मल फन वर खाली करतो त्यासाठी. तर ही एकदा सेट करून घेतली ना, तर तुम्ही ऑटोमॅटिक म्हणजे याच्यावरती उचलू शकता. या बटनावरती याच्यावर सेट करायचं, तुम्हाला किती लावायचं फन, काही जे रोटर वगैरे काही इम्प्लिमेंट असेल ते किती लावायचे, त्याच्यावरती सेट करायची पूर्णपणे. आणि नंतर फक्त याच्यावरतीच वरती खाली करायचंय बटनावरती. सिंपल आहे. आणि जेव्हा तुमचा डीसी, म्हणजे डीसी वरतीच चालतं सगळं. आणि हे जे बटन दिसतं प्रॉपर त्याचे, हे जे बटन दिसतंय, तर हे बटन जेव्हा तुम्ही ऑन करता, एक मिनिट आपण चालू करून बघू. तर या ठिकाणी तुम्ही बघा, आता हे टोटल बटन ऑफ आहे. तर जेव्हा आपण ऑटो लावतो, ऑटो मध्ये काय आहे, जेव्हा म्हणजे समोर ट्रॅक्टर चालतोय आपला, आणि जेव्हा तुम्ही टर्निंग घेता रेडियस, म्हणजे तुम्ही जेव्हा तुम्हाला वळायचंय, तर तेव्हा तुम्ही हे बटन चालू असलं तर तुमचा पीटीओ शाफ्ट हा बंद होऊन जाईल. आणि हे जे बटन, आता हे जे बटन आहे, म्हणजे सगळे बटन जर तुम्ही ऑन केले, तर हे बटन जर चालू असलं तर तुमचं जे मागे इम्प्लिमेंट आहे हायड्रोलिक प्लस पीटीओ दोन्ही बंद चालू होणार आहे. आणि येतं तुमचं ट्रेलर वगैरे आपल्याला काही वरती करायचं असले त्याच्यासाठी. आणि हे जे बटन आहे, हे आहे स्पेशल बटन आहे. म्हणजे कसं, जेव्हा आपण आपलं फनायचं काम चालू असतं, जेव्हा ट्रॅक्टर खाली कडक याच्यात लागतो, जेव्हा ट्रॅक्टर लोडवर येतो, आपल्याला फक्त झटका द्यायचा आहे, तेव्हा हे बटन दाबायचं. आता मी हे बटन प्रेस करतो, मागे झटका बसेल, तुम्ही बघा. खाली सोडायला लागेल. आता हे बघा, बटन प्रेस केल्यावरती झटका बसतो, दिसलं का. आणि नंतर आता हे ऑटोचे हे बटन जर तुमचं ऑफ असेल तरी तुम्हाला काहीच अर्थ नाही. आता मी तुम्हाला पीटीओ ऑन करून दाखवतो. हे बघा, आपला पीटीओ चालू आहे या ठिकाणी. आणि आता हे मी तुम्हाला हे सगळे बटन ऑफ आहे. आता हे बटन, हे जे तुमचं ऑटोचं बटन आहे, हेच फक्त आता हे बी ऑफ करतो. मी सगळे बटन ऑफ करतो आता, फक्त तुमचा डीसी चालू आहे. आता हे बघा, मी पूर्ण टर्निंग रेडियस घेतलं तरी पीटीओ पण बंद होत नाही आणि हायड्रोलिक पण वरती होत. बघितलं, हे पुढे पण दाखव, बघितलं का, रोटर पण चालू आहे मागे. जेव्हा जेव्हा आपण ऑटो चालू करतो, तिथे फक्त ऑटोमॅटिक जर चालू केलं, तर जेव्हा आपण टर्निंग घेऊ तेव्हा फक्त तुमचा पीटीओ बंद होणार. आलं का लक्षात. जेव्हा तुम्ही ऑटो बंद आपण चालू करतो ऑटो मध्ये, तर तेव्हा फक्त पीटीओचं वर्किंग, फक्त पीटीओ चालू होतो. आता सरळ केल्यावरती झाला आपला पीटीओ चालू. जर आता तुम्हाला पीटीओ प्लस हायड्रोलिक दोन्हीचं पण वर्किंग करायचंय, तर तुम्ही हे बटन दाबायचंय. हे बटन दाबल्यावरती तुम्ही बघू शकता, आता जेव्हा मी टर्निंग घेतोय तर हायड्रोलिक पण वरती उचलतंय आणि पीटीओ पण बंद होतोय. खाली जातात सरळ केल्यावरती. जेव्हा परत टर्निंग घेऊ, परत वरती, म्हणजे हे बटनावरती तुम्ही दोन्ही पण करू शकतो आपण. काय तर तुमचं पीटीओ आणि हे दोन्ही ऑफ. हे बटन कशाचं आहे माझ्या लक्षात नाही आला अजून, पण त्याला चेक करू. सेम आहे. आता म्हणजे तुम्हाला जर पीटीओ कंटिन्यू चालू ठेवायचा असेल,
म्हणजे वरती पण केल्यावरती पण पीटीओ चालू हायड्रोलिक वरती झालं तरी पीटीओ चालू करायचं असेल ते बटन ऑफ करायचं आणि हे चालू ठेवायचं. म्हणजे बघा तुम्ही, तर हे बटन मला पण नाही समजले, पण माझा असा अंदाज आहे की हे बटन जे आहे हे आपलं ड्राफ्ट कंट्रोल साठी आहे. जेव्हा तुमचा आपण जातो ड्राफ्ट कंट्रोल चालू ठेवायचं की बंद ठेवायचं हे त्याच्यासाठी आहे, असा माझा अंदाज आहे. तर बघू आपण ते जेव्हा आपण जोडू ना तेव्हा बघू. तर अशा पद्धतीने काय आहे, जेव्हा डीसी म्हणजे तुमचं दाबाची पट्टी राहते आपल्या नॉर्मल ट्रॅक्टर मध्ये ती आहे. इथे एकदा तुम्ही जर सेट करून घेतलं ना, जेव्हा मी तुम्हाला दाखवतो. आता आपण खाली सोडले, आता हे पूर्ण खाली गेलंय आणि जर तू समजा तुम्ही पूर्ण खाली सोडून तर उचलायचंय तर पट्टीवर करायची गरज नाही, तुम्ही फक्त बटनावरती काम आहे. आणि याच्यावरती पण आता खाली सोडलंय ना, आता इथं नॉर्मल ठेवलं का तुम्ही याच्यावर खाली आहे बटन वरती, तुम्ही याच्यावरती पण खाली सोडू शकता. म्हणजे दोन बटन आहे, मॅन्युअली वाटतं. अशा पद्धतीने आहे. जर तुमचे लिव्हर पूर्ण डाऊन असेल, तुम्ही बटनावर काही केलं सर, ते मॅन्युअल जर तुमचं खाली असलं तर तुम्ही बटन वरती उचलून काहीच उपयोग नाही. जेव्हा तुम्ही मॅन्युअली ऑफ उचलाल तेव्हा वरती ठेवलं तर हे खाली जात ऑटोमॅटिक. तर अशा पद्धतीने आहे, दोन्ही बटन इकडे ठेवायचे. आणि हा लॉक एवढं लक्षात राहू द्या, कारण बरेच लोकांचा असं डाऊट आहे की याला हायड्रोलिक लॉक नाही. तर अशा पद्धतीने आहे याची तो ओव्हरऑल भारी जसं बघायला गेलं तर, पण मग खूप नाजूक आहे. आणि एवढं हँडल करायला तेवढं निवांत काम पाहिजे. आपलं काही घ्यायचं काम राहतं, एक पट्टीवर कर खाली कर. तर कसा वाटला व्हिडिओ नक्की कमेंट करा, आणि अजून काही डाऊट्स असतील तर कमेंट करा. आणि ज्यांच्याकडे ओझा आहे त्यांनी कमेंट मध्ये ओझा टाईप करायचंय. आणि असेच नवीन व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करायचंय आणि शेअर करायला विसरू नका. ज्यांच्याकडे ओझा आहे, तुमचे मित्र असतील, कोण भाऊ वगैरे, कोण चुलत भाऊ, कोणी बांधभाऊ असेल तर त्यांना व्हिडिओ नक्की शेअर करा. धन्यवाद. चला भेटूया पुढच्या व्हिडिओ मध्ये, त्यासाठी